नागपूर शहरात मोठी घरफोडी झाली आहे। सदर पोलीस ठाणे हद्दीत राजनगर परिसरात एका व्यापाऱ्याच्या घरातून चोरट्यानं तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। विशेष म्हणजे ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ओळखीच्या व्यक्तीनं चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे। मिळालेल्या माहितीनुसार बलजिंदर सिंग नय्यर हे पेट्रोल पंप व्यावसायिक असून ते कुटुंबासह राजनगर येथील शिरखे लेआउटमध्ये वास्तव्यास आहेत। त्यांच्या धाकट्या मुलाचा सोमवारी साखरपुडा असल्याने संपूर्ण कुटुंब सोमवारी सायंकाळी घराला कुलूप लावून कळमेश्वरला गेलं होतं। याच कालावधीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानं मागील बाजूने घरात प्रवेश केला। चोरट्यानं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केवळ त्याच खोलीत चोरी केली जिथे रोकड आणि मौल्यवान दागिने ठेवले होते। या खोलीतून जवळपास 65 लाख रुपये रोख, 247 तोळे सोनं आणि इतर दागिने मिळून 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे। मंगळवारी पहाटे सुमारे 3च्या सुमारास कुटुंब घरी परतलं असता चोरीचा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर तात्काळ सदर पोलिसांना सूचना देण्यात आली। माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली। घर में 2 नौकर काम करते हैं जो भी हमारे साथ गए थे। हम लोग कल 7:40 के आसपास यहाँ से गए थे और बाद में ये जो वाक़या हुआ ये 7:15 के आसपास हुआ, 8:20 8:25 पे। तो हमको ऐसे ही शक है कि हमारे खुद के नज़दीक के लोग ही इसमें इन्वॉल्व हैं। जो चोर उस साइड से आया है, मतलब मेन गेट से नहीं आते हुए साइड गेट से आके बाजू वाले घर से कूद के आया और पहले उसने कैमरे उसके जो वो थे उनको ब्लॉक किया कपड़े से, और उसके बाद वो बराबर से जहाँ हमारा कैश और ज्वेलरी रहती है पर्टिकुलर वही कॉर्नर पे आके उसने अलमारी को तोड़ा और तोड़ के उसमें से ज्वेलरी निकाल ली। अमूमन कितना कैश था और कितनी ज्वेलरी थी? तकरीबन सब मिला के 2-2.25 करोड़ के 2.5 करोड़ के आसपास था। तपासादरम्यान पोलिसांच्या हाती चोरट्याचे काही सीसीटीव्ही फुटेज लागले असून त्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे। चोरट्याने अत्यंत अचूक माहितीच्या आधारे केवळ एकाच खोलीत प्रवेश केल्यामुळे या चोरीत घरातीलच कोणीतरी ओळखीचा व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सध्या घरात काम करणारे नोकर तसंच इतर ओळखीच्या व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे। सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। हमारे 247 तोळे सोने, त्याचबरोबर 65 लाख रुपये रोख रक्कम व काही डायमंडचे दागिने अशी एकूण अंदाजे 2.5 करोड रुपयाची मालमत्ता चोरून नेली आहे। त्या संदर्भात वेगवेगळे पथक तपासकामी रवाना झाले आहेत। क्राईम ब्रँच पोलीस तसंच पोलीस स्टेशनकडील व झोनमधील विविध DB पथक यामध्ये तपास घेत आहेत।